सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तडोळे गाव हे विकासाच्या दृष्टिकोनातून बद्धत आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो। शब्दाची पूर्तता करणे हे आमचे कर्तव्य आहे, जनतेची काम करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सोनियाताई गोरे यांनी तडोळे तालुका खटाव येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी सोमनाथ भोसले नेते, विशाल बागल नेते, तसेच मानचे गटविकास अधिकारी डॉक्टर चंद्रकांत खाडे, सरपंच सौरपाली खाडे, उपसरपंच बाळासाहेब पवार, तसेच ग्रामपंचायत सदस्य मालन साबळे, अलकाताई पळे, गणपत खाडे पाटील, शरद पाटील, बाळासाहेब खाडे गुरुजी, प्रमोद खाडे गुरुजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विविध विकास कामाचे उद्घाटन करताना सोनियाताई म्हणाल्या की भाऊंच्या माध्यमातून खटाव मानचा विकासात्मक विकास होत आहे। यापूर्वी कधीही न झाला एवढा डोंगरा एवढा विकास केला, त्यामुळेच ते मान खटावचे खरे युगपुरुष व जलनायक आहेत, असे त्यांनी सांगितले। जनतेची सेवा करणे हे भाऊंचे आणि माझे पहिले कर्तव्य आहे, कारण जनतेने आमच्यावर मनापासून प्रेम केले आणि त्या प्रेमाचे कुठेतरी उतराई होणे हे आता आमचे कर्तव्य झाले आहे। भाऊ राज्यामध्ये काम करत आहेत, मात्र मी तालुक्याचा गाडा सांभाळण्याचे काम करत आहेत। आता विकासाचे पर्व सुरू होत आहे असल्याने सोनियाताई यांनी बोलून दाखवले। खरोखरच जनतेने विकासाच्या दिंडीमध्ये सामील व्हावे, असेही त्या बोलताना म्हणाल्या। सरपंच रुपाली खाडेताई म्हणाल्या की सोनियाताईंनी दिलेला शब्द खरा करून दाखवला, कारण तडोळे वडूज रस्त्याचे काम भरनाथ मंदिरामध्ये मी पूर्ण करणार असे त्यांनी अभिवचन दिले होते। खरोखरच त्यांनी ते शब्द पाळला आणि तडोळे वडूज त्याचप्रमाणे तडोळे अंतर्गत रस्ते असा विविध विकास कामाचा निधी तडोळ्याला देऊन त्यांनी तडोळ्याचा यथोचित सत्कार केला, असे त्या म्हणाल्या। या कार्यक्रमात अमल साबळे नेते बाळासाहेब खाडे गुरुजी, प्रमोद खाडे गुरुजी यांनी आपली मनोगते व्यक्त केली। तर कार्यक्रमासाठी अमल साबळे नेते नितीन शेठ पळे, बबन खाडे गुरुजी, महादेव पळे फौजी, धनंजय नांगरे पाटील, देवा साबळे, हनुमंत मंदे, भगवान साबळे, विजय खाडे गुरुजी, छगन खाडे पाटील, सुभाष खाडे, धनंजय साबळे, माजी चेअरमन राजेंद्र हंगे, डॉक्टर महादेव पाटील, तसेच वैशाली पळे, वंदना पडतरे, दीपाली पळे, वैशाली साबळे, सोपाल साबळे, जालिंदर साबळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते। तडोळे आणि आपल्या वहिनी साहेब यांचे एक अतूट नातं बनले। आपला रस्ता आणि सोनियाताई वहिनी यांच्यामध्ये एक समीकरण बनले। तुम्हाला एक आठवण सांगते, आपला घाडगे होता ते पाण्याची टाकी, हा रस्ता अतिशय खराब होता, पण तो वहिनींच्या कृपेने तयार झाला। त्यासाठी त्यांनी 16 लाख रुपये मंजूर केले आणि पाण्याची टाकी ते स्मशानभूमी हा रस्ता सुद्धा तयार झाला। त्याचं उद्घाटन पण वहिनींच्या हस्तेच झालं होतं आणि तो रस्ता तयार झाला, पण 6 महिन्यातच तो रस्ता जरा खराब दिसू लागला। त्याच्यानंतर तेव्हा त्यांनी 30 लाख रुपये मंजूर करून पुन्हा तो रस्ता दर्जेदार पद्धतीने तयार केला। आता राहिला आपला वडूज तडवळे रस्ता, आणि तो रस्ता सुद्धा तयार होण्यासाठी आमच्या बॉडीने पूर्णपणे कष्ट घेतलं, तरी सुद्धा तो रस्ता झाला नाही। रस्त्याचा प्रश्न निकालात निघाला, म्हणून आम्ही मार्ग बदलला, भाऊंच्याकडे न जाता वहिनींच्याकडे वळलो आणि वहिनींनी तो प्रश्न पाठीमागे भैरवनाथ मंदिरामध्ये शब्द दिला होता की वडूज तडोळे रस्ता नक्की होणार, आणि बोलल्याप्रमाणे वहिनींनी 10 कोटी रुपये वडूज तडोळे रस्त्यासाठी निधी मंजूर केला आणि त्यांचा शब्द खरा करून दाखवला। तरी मी पहिल्यांदा या तडोळे गावात आल्यानंतर जी स्थिती होती आणि आताची स्थिती याच्यामध्ये खूप मोठा बदल आपण करून आणला। शब्द तर मी दिलेला होता, पुढचं मला माहिती नव्हतं, कारण मला आपल्या जया भाऊंच्यावर विश्वास होता। त्याच्यामुळे तितक्याच हिमतीने मी तुम्हाला पुढे शब्द दिला आणि मला त्यावेळेला माहिती नव्हतं, पण तुमच्या भावनाच एवढ्या मला कळत होत्या की या सगळ्या गावातल्या सगळ्या कामांची पूर्तता करणं ही खरं तर गरज होती
आणि ती समजून घेऊन मी हे सगळ्या तुम्हाला शब्द दिला होता. शब्दांची पूर्तता करणं, काम करणं हे काही माझ्या हातात नाहीच आहे. तुम्ही समजून घ्या, हे सगळं भाऊंच्याच हातात आहे. हे भाऊनीच पूर्ण केलंय. मग तुम्ही तर केलात, पण तुम्ही ज्या वेळेला विचारते आणि सोमनाथच्या ज्यावेळी मागे लागला तेव्हा त्यांना ज्यावेळी भाऊनी विचारलं, भाऊंना त्यांनी सांगितलं, त्यावेळेला त्यांनी एवढे शब्द घेतले, वहिनीने शब्द दिले, तुला काम करावं लागते. अशा पद्धतीने मी तर भाऊंचं कित्येक वेळा तसं शब्द पण ऐकले. चांगला वशिला आणताय तुम्ही, चांगल्या बाजूने आणताय, म्हणून तुमची कामं चांगली होत आहेत. असो हा मी एकदा दोनदा तीनदा सांगितलं असेल. खरं तर विशालने आणि सोमनाथने सांगितले आणि आम्हाला त्याचा पाठपुरावा केलाय. त्या गावातल्या तुम्ही नेत्यांनी सगळ्यांनी पाठपुरावा केलाय आणि भाऊंचं काम करण्याचं कर्तव्यच होतं. आणि हा असा या तालुक्याला एक जलनायक, एक विकास पुरुष मिळाला. याच्या एवढं भाग्य आपलं कुठलंच नाही. आणि त्याच्यामुळं ते जे आपल्या पदरी पडले त्याचा आपण चांगल्या पद्धतीनं त्याचा वापर करून घेतला पाहिजे. चांगल्या मार्गानं त्याला पुढे नेलं पाहिजे. आणि अमोल, शेवटी तुम्ही आम्हाला विठ्ठल रुक्मिणीची काय त्यांच्या काम करणं, लोकांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या खरं तर भूमिकेतून पाहिलं तर तुमची साथ आणि तुमचे आशीर्वाद पाठीशी आहे, म्हणून आम्ही एवढं काम करू शकतो. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही कधी आमच्यासाठी देव आहात आणि बाकीचं मला काही कळत नाही. असेच आशीर्वाद देत राहा आणि आम्ही काम करत राहू. आणि आपण आपल्या तालुक्यामध्ये आपण आपल्या भाऊंचं, जया भाऊंचं नाव मोठं करत जाऊ आणि भाऊंना अजून काम करण्याची मोठी ताकद निर्माण करू. एवढंच तुमच्या समोर सांगते. आणि जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी श्री जे के काळे.